हॅलो हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1912. आजची तारीख आहे 17 मे 2020. वाजले आता रात्रीचे 11 वाजले आहे. आणि हा आर्टिफॅक्ट एपिसोड हा रिकव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. मी 15 तारखेला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला होता, तर 15 तारखेची हा रिकव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. रिकव्हरी आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे ज्या दिवशी आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला तर ती आर्टिफॅक्ट एपिसोडची रिकव्हरी करायची आहे. पण याच्यामध्ये समजा आपल्याला माहित नसेल की मी 15 तारखेला काय केलं काय नाही केलं, इट जस्ट नॉट रिअली. समजा जर एकदम नाही आठवत आहे तर असं काही सांगण्याची काही गरज नाही आहे. बट एक प्रकारे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणंच आहे. या समजा तुम्ही 15 तारखेला, कारण असं काही फारसं काही स्पेशल झालं नसेलच या, कारण लॉकडाऊन आहे, एव्हरी दिवस सारखा आहे, घराच्या बाहेर निघता येत नाही आहे. whatever. Yeah, but 15 तारखेला मी काय असं स्पेशल वगैरे काही केलं नाही. Yes. आणि त्यानंतर या लॉकडाऊन मध्ये मी बहुत वेळेचा टाइमपास करून राहिलाय, मला काहीच कळून न राहिलाय. आणि यार मी का बोलू यार, लिटरली असं बोलू नाही का मी स्वतःला खूप जास्त नाराज करतो. बट यू हॅव टू बी यार, यू हॅव टू बी. माझा दिवस कसा जाऊन राहिलाय, पहिले तरी बहुत बेकार जाऊन राहिला होता दिवस. या जेव्हा मीटिंग स्टार्ट नाही व्हायची ना त्याच्या अगोदर तर बहुतच बेकार. तेव्हा कसं आहे की तेव्हा मी सकाळी उठायचो 7 वाजता, 7, 7:30, 8 वाजता वगैरे उठायचो. उठल्यानंतर मग दात वगैरे घासायचं, फ्रेश व्हायचं, आईनी मस्त नाश्ता केला की मस्त गप हाणायचा. मग त्यानंतर मग घरी थोडेसे काम केले का मग नाही का, म्हणजे 10 वाजता वगैरे खाली बसायचं आपल्या रूम मध्ये, लॅपटॉप सुरू करायचा, एखादी पिक्चर पाहायचा किंवा समथिंग एल्स. यस. मग त्यानंतर मग काय असायचं की दुपार झाली, जेवण केलं की त्यानंतर मग पुन्हा टाइमपास करायचा वगैरे, जस्ट लाईक काहीच नाही. या फालतूचा टाइमपास, युट्यूब पाहायचं, पिक्चर पाहायचं, नेटफ्लिक्स पाहायचं. येस, दॅट्स द ओनली थिंग. ओके. आणि त्याच्यानंतर मग दुपारी जेवण केल्यानंतर मग नाही का लवकरचं बाल मग काय व्हायचं की मास्टरबेशन बहुत करायचो यार मी या लॉकडाऊन मध्ये लाईक, म्हणजे एक दिवसाआडच करायचो. यस, बहुतच जास्त. म्हणजे आज नाही केलं तर उद्या, उद्या नाही केलं तर परवा. सो इट वॉज, येस, सो बहुतच जास्त. मग त्यानंतर मग थोडस झोपायचो, मग करीब खेळायला पण नाही जायचं. यस, सगळे लोक बोलवायचे खेळायला, बट मी असं आरामात जाईन, 6, 6:30 वाजता वगैरे जाईन. गेल्यानंतर मग ते बसून राहणार, मग थोडंसं बॅडमिंटन खेळणं, कारण थोडंसं मला बॅडमिंटन आवडते त्यामुळे. मग त्याच्यानंतर मग मी 8, 8:30 वाजता आलं, मग पुन्हा जेवण करायचं आणि त्यानंतर मग आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचाही नाही करायचा. यस, कारण त्याच्यामध्ये बहुत आळस. यस, आणि केलाय तरी झालं खतम. 2 मिनिटाचा आर्टिफॅक्ट एपिसोड. आणि मग त्याच्यानंतर मग काय की मग पुन्हा पिक्चर पाहायचं किंवा नेटफ्लिक्स पाहायचं किंवा टाइमपास करायचा. सो हे जे सिच्युएशन आहे हे होती करीब. आणि टिकटॉक पाहायचं. येस, हे सिच्युएशन केव्हा होती की 15 दिवसा अगोदर. येस. आणि बिफोर लॉकडाऊन माझ्यामध्ये बहुत जास्त परिवर्तन झालं होतं. म्हणजे मी नाही फेसबुक वापरत होतो, नाही टिकटॉक, इंस्टाग्राम होतं माझ्यापाशी आणि ओनली व्हॉट्सअप होतं. यस. आणि युट्यूबवर माझे रेकमेंडेशन चॅनल होते, ते ओनली फिल्म रिलेटेडच होते. आणि आय वॉज रिअली डेस्परेट ऑन दिस थिंग्स. येस. आणि त्याच्यानंतर मग मी प्रीमियर प्रोचे क्लासेस पण करत होतो आणि आय वॉज रिअली प्रो ऑन दोस दॅट मोमेंट. या पण जसं लॉकडाऊन झालं, या पण जेव्हापासून मीटिंग सुरू झाली आहे तर मला असं वाटतं की माझ्यामध्ये काफी पोटेन्शियल आला आहे. आणि मी खूप चांगल्याने, म्हणजे खूप चांगल्याने तर नाही म्हणता येत, बट जो वेळ मी टाइमपास करत होतो तो वेळ टाइमपास करण्यापेक्षा ज्ञान कलेक्ट करण्यामध्ये घेऊन राहिलाय. म्हणजे आज मी स्टॉक मार्केट बद्दल जाणून घेतलाय, त्याच्यानं स्टडी IQ बद्दल व्हिडिओ नेहमीच पाहतो, आणि आर्टिफॅक्ट एपिसोड पण बहुत चांगले बोलून राहिला आहे. सो इट वॉज रिअली गुड. येस. आणि मला थोडं चांगलं वाटत आहे. बट हे लॉकडाऊनमुळे आणि या कोरोनामुळे, यस. So this is it. This is the end.
It's been my artifact episode number 1912. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.